तुमचं डोकं अजून पण नीट झालं काय करशील बरं. संध्याकाळी असं किती निरोप दिलं रात्री. ती नाही आली. कुंदीला बोलले तू ये तर ती नाही आली. तर बोलते त्या पोराला घेऊन होते आमुष आहे. बोलते कशी काय येऊ. तर बोलले तुला किती का 4 ना 5 तर घरा बोलले तुला याचे तसं चालू. तेवढ्या फारकत का तुला काय पिठोरी याचे. ते बोलते नाही ते आमुषला बोलते पिठोरी तोंड घालते का नाही. तिच्या लुगऱ्या म्हणजे बस सांगायची अशी तिच्या अख्ख्या लुगऱ्या माहिती ना एवढी पोरं होते पिठोरी. तिच्या लुगड्या मात्र एवढी पोरं तिची पोरं टाकून तुमच्या पोरांच्या तोंड घालली येणार का सांगा बरं. अशी का नाही येरी पोरच्या हा नाही कुंदीचा कायदा तर निरालाच आहे मग ना. यशाने काय होते आता त्या आलीच्या बाया आल्या बरं का खाल्ल्या घरच्या बाया त्याही मदत केली. त्याही ते दिवं वळलं सगळं त्याही उंड बिंड सगळं मुटकुली होती त्याहीच केलं. मी काही नाही केलं. मी आधी ना सगळी तयारी बियारी करून दिली पूजेची सगळी मी मांडून ठेवली म्हणजे बस सांगलेली तशी मी करी मला काय एवढा काही ज्ञान नाही त्यातला पण केली. आता आपण शास्त्र म्हणून पालतो तर मग केली ना. ह्या असं बोलव ना अकवा डोका फिरते बरं का. एकीकडून काय बोलायचं तिच्यात बोलते पार्वतीचा सास आहे. पिठोरीमध्ये पार्वतीचा सास आहे. ती पोरा लेकरांचं ध्यान ठेवते म्हणून आपण तिची वर्षात तिची पूजा करतो. मग एकीकडे असं बोला आणि दुसरी तिच्या आल घ्यायचा का ती पोरांच्या तोंड घालते म्हणजे घालील का अशा देव प्रसन्न होतील का बरं सांगा बरं. हा ही इंच्या घरांची पोरा 15-50 आरत्या बोलतील त्या पिठोरीच्या वर्षातली एक देते तिच्या घरातली मावळी रोजच्या रोज पीठ मली ते गणी तुमच्याकडे किती वाकत येते तिच्या पण पाया परा ना. ती तर रोजच पीठ मली ते ही पिठोरीचा दिवस आपण वर्षातली एकदा मलतो. ऐका बरं का पोरो आज वर्ष तुम्ही हे करीत जा. तुमची माऊली आहे ती रोजच्या रोज पीठ मलते ना ती पिठोरीची पिठोरीच्या कमी नाही काही. मग तिचं कधी वखत भेटलं सवर भेटली तर तिचं पाय दाबायचं नाही तुम्ही मोराची त्याच्याने नाही करा बुवा मग